नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर का कंटोलेचं जर बियाणं शोधत असाल, तर तुम्ही बियाणं व्यवस्थित निवडून घ्या. कारण बियाण्यामध्ये भरपूरसे प्रकार असतात आणि जे बियाणं तुम्हाला कधी-कधी बऱ्याच ठिकाणी स्वस्त दरात पण मिळते आणि याच्यामध्ये ना बरेचसे क्वालिटी असतात. हे बघा, तुम्हाला आता क्वालिटी सांगतो मी. ही जसं आपल्याला आहे ना, जे याच्यामध्ये 2 प्रकारच्या जाती असतात. एक हिरवं असतं आणि एक पारव्या रंगाचं असतं थोडं, पोपटी. म्हणजे जे पोपटी असतं ना, ते खाण्यासाठी व्यवस्थित नाही आणि त्याला बाजारात रेट कमी असतात आणि जे तुम्हाला खूप काही असं हिरवं दिसेल, त्याचे रेट बाजारामध्ये खूप चांगले असतात. आणि बियाण्याचे प्रकार, घेण्याचे प्रकार कसे असतात तुम्हाला माहिती आहे का? आता बरेचसे शेतकऱ्याकडे बियाणं पण उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये काय असतं, आता शेतकऱ्याला खूप काही माहीत नाही. बियाणं कसं घ्यायचं असतं, काय घ्यायचं असतं, याची उगवणशक्ती किती असते, कधी लावायचं असतं आणि याची नंतरची याला लागणारं जे आपल्याला मेहनत करायची असते, याला काय करायचं असतं, फवारण्या कोणत्या घ्यायच्या असतात, याला खतं कोणते वापरायचं असतं, हे बरेच शेतकऱ्याला अजून पण माहिती नाही आणि याचं क्रॉसिंगसुद्धा माहिती नाही. याचं क्रॉसिंग केव्हा होतं आणि शेतकरी बंधूंनो, याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, जर का आपल्याला बियाणं शोधायचं असलं ना, तर जेणेकरून जिथं काही एखाद्या शेतकऱ्याने याचं क्रॉसिंग घेतलेलं असेल, क्रॉसिंग घेऊन जर बियाणं तयार केलं असेल, तर असं बियाणं जर निवडलं तर आपली शेती व्यवस्थित होईल. शेती आपली कधीही धोक्यात जाणार नाही. नाहीतर काय होईल, आपलं बियाणं जर आपण चांगल्या प्रकारचं नाही घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला उगवणशक्ती 40% जर मिळाली, तर त्याच्यामध्ये आपण काय होतो, आपली शेती वाया जाते आणि मेहनतसुद्धा वाया जाते आणि 1 वर्ष आपली जमीन आहे ना, ती आपल्याला कुठलंही पीक मिळत नाही त्याच्यामध्ये. आणि शेतकऱ्याला याची काळजी करायचं काम नाही. कारण कसं आहे, बियाणं जर चांगलं निवडलं ना, तर शेतकऱ्याला कुठलीही काळजी येणार नाही. हे बघा, तुम्हाला आता बियाणं कसं दिसतं, याच्यामध्ये ठोकळं बियाणं दिसतंय असं. आपण जर चांगल्या पद्धतीचं जर बियाणं घेतलं ना, तर कुठंही आपल्याला बियाण्याची अडचण येणार नाही. आणि माझं एक मनाचं तत्व आहे, की मला असं म्हणायचं नाही, की कुठलंही बियाणं घेऊ नका, असं नाही. फक्त बियाणं गॅरंटेड घ्या. बियाणं गॅरंटेड घेतलं म्हणजे तुमची शेतीची नुकसान होणार नाही. कारण काय होतं, बियाणं महाग असतं. बियाणं खूप महाग, काही-काही ठिकाणी बरेच खूप महाग पण असते आणि स्वस्त पण असते. आपण स्वस्तही बघू नये आणि महाग बघू नये. फक्त जिथं बियाणं आपलं गॅरंटेड मिळेल ना, ते बियाणं घ्यायचं आणि आपण थोडं फक्त आपण काय करतो, 2 पैशाला बघतो कधी-कधी. तर आपण 2 पैशाला बघितलं ना, तर कधी-कधी आपली शेती ना याच्यामध्ये लॉस येऊ शकते. फक्त काय करा, तुम्ही बियाणं चांगलं निवडा. आणि जेणेकरून ज्या शेतकऱ्याकडून आपण जर बियाणं घेतलं आणि त्याने जर आपल्याला लागवडीपासून तर शेवटपर्यंत जर मार्गदर्शन दिलं, किंवा आपल्याला एखादं मार्केट माहीत नसलं, मार्केटची जर सूचना दिली किंवा मार्केट एखादा शेतकरी व्यापारी जर मिळवून दिला, तर मोठं त्याचे उपकार होतात बघा. पण ते तसे जर शेतकरी निवडले ना, तर तुम्ही कुठंही शेती करायला अडचण नाही. फक्त एक 12 महिने तुम्हाला थोडं दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. एकदा तुम्ही 12 महिन्याच्या नंतर आहे ना, तुम्ही स्वतः करू शकता. आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला काय होतं, आता तुम्ही नवीन असल्यामुळं तुम्ही ना लगेच ज्यांच्याकडे बियाणं आहे त्याला कॉन्टॅक्ट करतात आणि त्याला केव्हा पण विचारतात लागवड होती का? ते तुम्हाला आहे ना ऑगस्टमध्ये पण सांगतात लागवड होती. तसं नाही, लागवड फक्त मे महिन्यात होईल. एप्रिलच्या एंडिंगला बी करायची नाही, आपल्याला फक्त मे महिन्यात करायची. कारण हा जे फळ आहे ना, हे नैसर्गिक आहे. याला फक्त पावसाच्या पाण्यावर आधारित चालतंय. याला पावसाचं पाणी जर असलं ना, तेव्हाच याला फळं मिळतात. आणि कोणा कितीही सांगितलं, ह्या टायमात लागवड होती, त्या टायमात होती, तर करू नका. फक्त लागवड करा मे महिन्यामध्ये. धन्यवाद मित्रहो. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा.